भूमिकन्या रे माझ्या पोराकडून चूक झाली आहे पटराव. माझ्याकडे एवढी जमीन आहे पाठीवर मारा पोटावर मारू नका. तुझ्या पोराने आमच्याकडून घेतलेले 20 लाख रुपये आत्ताच्या आत्ता टाक आणि तुझी जमीन लगोलग घेऊन टाक. घरी जायचं आणि जमिनीचा विषय सोडायचा. पोराचं चुकलं त्याला, माझ्या पोराचं चुकलं, माफ करावं त्याला. भैया जाणारच आहेस तू? हो. नाही, इतक्या वर्षांनी आला लगेच जाणार आहे? वेळा पाळायला जो वेळा पाळतो तो सक्सेसफुल होतो, त्याचं नाव होतं. म्हणून आयुष्यात काही काही गोष्टी त्या त्या वेळीच झालेल्या बेटर असतात. काय झालं ग? काय नाही. नक्की? हो. नयन, मला तुला एक विचारायचं. विचारू? विचार ना. तुला सुभान नीट ट्रीट करतो ना? आय मीन तुमच्यात सगळं ठीक आहे ना? हो, अरे मस्त चाललंय आमचं. ते तू लंडनला चाललास ना म्हणून वाईट वाटतंय, बाकी काही नाही. ठीक, काळजी घे. मला व्हिसा एजंटकडे जायचं. आलो. लक्ष्मी, तू इथे काय करतेस? तुला परत हेमंतने पाठवलं? नाही, तारकाला भेटायला आले. काय गरज नाही. भीक मागायला आम्ही आमच्या दारात उभं करत नसतो. आल्या पावली माघारी फिरायचं, नाहीतर म्हणशील सांगितलं नाही म्हणून. असं नका कर, मला तारकांशी महत्वाचं बोलायचं. काय विषय? हा, तारकाकडे जी तुमची जमीन आहे त्या संदर्भात भेटायचं असेल तर आधी पैसे घेऊन यायचं. शहाणपणा करतो ना तू तुझा तो बाप. आता खिशात असेल म्हणी तरच तारकाला भेटायचे, नाहीतर सरळ निघायचं आपल्याकडे. असं नका कर, मला फक्त एकदा भेटू द्या त्यांनी. ए, इज्जतीत सांगतो निघायचं इथनं, नाहीतर आता सुट्टी नॉट. भूषण, घेऊन दे तिला आत. ये ग पोरी, ये.
आपण माझ्या खोलीत जाऊ. आई, तारकाचं नेमकं काय चाललंय? नयन, तारकांच्या मनात कधी काय असेल ना हे देवाला पण माहीत नसेल, पण त्यावेळेचे परिणाम मात्र खूप भयंकर असतात. अगं ये की आत. ऐबत याला आपल्या घरातले नियम सांग. जी, तारकांच्या पाया पडल्या बिगर आणि त्यांनी सांगितल्या बगर तोंड उचकटायचं नाही. बापानं मोठ्यांचा मान राखायचा शिकवलेलं दिसतंय. आज पतूर माझ्या खोलीत बाहेरचं कुणीच आलेलं नाही. पहिल्यांदा तूच येतेस. जमिनीची कागदपत्र मागाय आलीस. काय काय मला पर मग आम्ही दिलेल्या 20 लाखाचं काय? ते मी परत करीन. पार जीवाचं रान करीन, पण तुमची पायीन पायी तुम्हाला परत करीन. $20 लाख कशाला म्हणतात माहितीये का? रानात काम करून आमचं पैसे फेडायचं म्हणशील तर पुढलं 7 जन्मी जमणार नाही. आमच्या याजातून मोकळं होणं सोपं नाही. दिलंय मी तुला तुझ्या जमिनीची कागदपत्र. नवल वाटलं असेल ना की तारका एवढी दानशूर कशी काय झाली, तर तसं काय बी नाही. तुला समजे पैसे देणं शक्य नाही, तर आमची एक अट मान्य करावी लागेल. अट? हा, आज सांच्याला तुझ्या घरला एक स्थळ येईल. स्थळ? पण माझ्यासाठी कुठलं स्थळ आलेलं नाही. पर आज येईल. हे आलं तर तू होकार देऊन टाकायचं. तू होकार दिलास का तुझ्या जमिनीची समधी कागदपत्र तुला लग्नात आयर म्हणून दिली. शब्दाची पक्की हाय तारका. जा आता. जमीन पाहिजे असेल तर सांच्या तयारीला लागायचं. शेतीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे, त्यामुळे तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे मला लग्नासाठी थांबता आलं तर बरं. तुझ्या सुखासाठी हा बाप जगासमोर हात जोडू शकतो आणि गरज पडली ना तर याच हातानं लढू शकतो. पोरी, तुला शिकायचंय ना, पाहिजे तेवढं शिक. कुणी बी तुला हरवणार नाही. यापुढं तुला विचारल्याशिवाय कोणी स्थळ बी आणणार नाही. आज सांच्याला तुझ्या घरला एक स्थळ येईल.
हे आलं तर तू वकार देऊन टाकायचं. तुझ्या पाया पडतो आई पुत्रा, माझी जमीन परत द्या. तू एकदा का वकार दिलास का तुझ्या जमिनीची समधी कागदपत्र तुला लग्नात आयर म्हणून दिली. जमीन पाहिजे असं सांगच्या तयारीला लागायचं. हो अहो ऐका ना, अहो लागल ना, थांबा ना, अहो लागल ना. अशा ना काय म्हणले आहे बदराव, ती काय बोलून राहिले सांगा ना. हो बोला की, काहीतरी बोला. काय बोल, सगळं संपलं. ज्या जमिनीनं माझ्या खानदानाला जगवलं, एवढ्या सगळ्या पिढ्या जगवल्या, तिलाच इकून आला माझा पोरगा. तिलाच माझ्या पोरानं घाण टाक. काय बदरावाला जाऊन भेटलो, लई नवण्या केल्या, पण नाही ऐकत तू. आपली जमीन गेली पुसून. नाही बाबा, आपल्याला आपली जमीन परत मिळेल. ताई काय बोलताय तुम्ही? बरे आहात ना? कोण आपल्याला जमीन परत मिळवून देणार आहे? तारक. तारक्का? हो बाबा, त्यांनी मला जमीन परत करण्याचा शब्द दिला. काय बोलतेस तू? खरंय बाबा, फक्त त्यांची एक अट आहे. अट? कसली अट? आज संध्याकाळी माझ्यासाठी एक स्थळ येणार आणि त्याला मला फक्त होकार द्यायचा. जर मी त्या स्थळाला होकार दिला तर तारक आपल्या जमिनीची कागदपत्र मला लग्नात आहेर करणार आहे. आणि मला त्यांची ही अट मांडणी. अगे काय डोसकं बिस्कं फिरलंय का तुझं? हा, काय बोलतेस? काय कळतंय का तुला? कोण पोरगा, कुठला पोरगा, कशाचा कशाला पत्ता नाही, आणि होय म्हणायचं होय? हे मला अजिबात पटलेलं नाही. आणि अशी कुठली अट असती होय? ही अशी अट टाकलीये म्हणजेच त्यांचा काहीतरी डाव आहे. कुठला तरी फालतू पोरगा असेल. अगं मुद्दाम करतात ती माणसं. अगं शब्द फिरवून कमाई करणारी माणसे. वा, एका दगडात दोन पक्षी मारले तारक्कानं. कागदपत्र तर मिळणार, पण हिचं लगीन बी होणार. तू तारक्काला सरळ नाही म्हणून सांग. नाही बाबा, आपली जमीन वाचली पाहिजे. अगं जमीन वाचली पाहिजे हे खरंय ग, पण अशी नाही. मुद्दाम कुठल्या बी पोराच्या गळ्यात माळ घालायला लावली ती बाई. बाबा, तुम्ही सुद्धा माझ्यासाठी चांगला मुलगा शोधून आणालच हो, पण तो सुद्धा चांगला आहे की नाही हे तरी कशावरून? आणि शेतकरी जे संकट पुढे आले त्याला पाठ करून पळून न जात सरळ त्याला तोंड द्यायला जात. मग मी का पाठ फिरून पळून जाऊ? आणि तुमची ही मुलगी एक ना एक दिवस या घरातून बाहेर जाणारच आहे. पण जिच्यावर तुमचा सगळ्यात जास्त जीव आहे ती तुमची माय.
तुमच्या सोबत आयुष्यभर राहणार आहे. मग काय हरकत आहे अट मान्य केली तर? अगं त्या तारकाच्या मनात काय आहे ना कुणी बी सांगू शकत नाही. आणि पोरी, तुझ्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. बाबा, तुमच्यासाठी या संकटाला सुद्धा सामोरं जायला तयार आहे. संध्याकाळी त्या घरची लोक येणार, तयारी करा. लक्ष्मी, लक्ष्मी, अहो मामनजी, तारकानं स्थळ बघितले म्हटल्यावर श्रीमंतच असणार की. म्हणजे आता तारकानं स्थळ बघितले हे नंतर साऱ्या पंचक्रोशीत माहिती होणार, आणि त्या स्वतः तर स्वतःचा पान उतारा नाही करून घेणार ना. आणि मामनजी पोरगा कसा बी असला तरी आपल्या लक्ष्मीताईंनी नशीब काढलंय. आई चला आता लवकर लग्नाच्या तयारीला लागा. चला चला. लक्ष्मीताई, ओ ताई. कुठं? भैया लंडनला चाललाय ना, तर आईने देवापुढे प्रसाद ठेवायला सांगितलं. मी पण तुझा देवच आहे की, मला दे की प्रसाद. मला जाऊ द्या ना. आई, तारका, आई, तारका. काय झालं भैया? सांगतो, सगळ्यांना येऊ दे आधी. सांग. आई कुठे? आई, तारका, माझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज क्लिअर आहेत आणि 4 दिवसात मी लंडनला. बाबा, पाहुणे कधी बी येतील, असं तोंड पाडून बसणार आहे का पाहुण्यांसमोर?
बाहेर गाड्या येऊन थांबल्यात.